आजच्या शिक्षण परिषदेमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आजची शिक्षण परिषद ही प्रामुख्याने जे आपल्या सीबीएसईचा अभ्यासक्रम जो बदललेला आहे, पहिलीचा अभ्यासक्रम जो आहे त्या संदर्भात आहे. पहिलीचे जे 3 विषय आहेत, मराठी, गणित आणि इंग्रजी, या 3 विषयाचा आपल्याला या ठिकाणी पुस्तक परिचय करून घ्यायचा आहे. तर 2020 विषयी कोणाला काही माहिती आहे? सर, नवीन शैक्षणिक धोरण 2020. नवीन शैक्षणिक धोरण नवीन आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी. नवीन हा शब्द आपण वापरू शकत नाही. शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? वैशिष्ट्य काय त्याची? 5+3+5+4+4. व्हेरी गुड, बरोबर आहे. त्यांनी तयार केलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेचं महत्व कमी केलेलं आहे, बरोबर आहे. मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे, बरोबर आहे. 6वीच्या नंतर कौशल्य आधारित शिक्षण द्यायचं आपल्याला. या पद्धतीनं असे खूप सारी नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत आणि हे धोरण आपल्या पूर्ण देशामध्ये लागू झालेलं आहे. त्यानुसार 5+3+3+4 हे आहे, बरोबर आहे. याचा काय अर्थ आहे? ठिकाणी पहिली दुसरी हा एक गट आहे, त्याच्यानंतर 3 तिसरी चौथी पाचवी, बरोबर आहे. परत 3 6वी 7वी 8वी आणि हे 4 8वी 9वी आणि 11वी 12वी हे उच्च माध्यमिक स्तर आहे. यानुसार आपल्या पूर्ण वर्गाची संरचना, वर्गाचा आकृतिबंध हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये तयार केलेला आहे आणि त्यानुसार पूर्ण आपली शिक्षण प्रक्रिया ही सध्या चालू आहे. यानंतर जो पायाभूत स्तर आहे आपला, प्रामुख्याने त्याच्यावर फोकस केलेला आहे. त्याचे काय तत्व आहेत पायाभूत स्तराची? 3 वयोगट 3 ते 8 पर्यंतचा जो मूल आहे त्याची काय तत्व आहे, तो मूल कसा असतं त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? काहीतरी असेल ना. पहिली दुसरी मुलाविषयी काय म्हणणं आहे? पहिलीचा वर्ग किती लोकांकडे आहे? प्रत्यक्षात एक जण तर आहेच. हातवर झाले पाहिजे. ठीक आहे, बघा पायाभूत स्तराची तत्वे अशी आहेत की प्रत्येक बालक हे शिकू शकतं, प्रत्येक मुलाकडे इच्छाशक्ती आहे, त्याची बौद्धिक क्षमता आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बालकाची अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सेंटर पॉइंट कोण आहे? बरोबर आहे. आपल्याला बालकाला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला अध्ययन अध्यापन पद्धती निवडायची आहे. ते तयार केलेलं आहे, ते याच्यावर आधारलेलं आहे. आपला सेंटर पॉइंट जो आहे तो बालक आहे, आपला विद्यार्थी आपल्या केंद्रस्थानी आहे आणि त्या विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली. या पाठ्यपुस्तकामध्ये क्षमता प्राप्तीसाठी आशय दिलेले आहेत. त्या तो आशय साध्य करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? लर्निंग टीचिंग मटेरियल. व्हेरी गुड, बरोबर आहे. आपल्याला जी शैक्षणिक साधने जे वापरणार आहोत आपण अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये, त्याची कृती करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्षमता विकसन करायचं. त्या शिक्षकांना स्पष्ट फरक समजेल की मागच्या वर्षीचं पुस्तक कसं होतं आणि या वर्षीचं पुस्तक कसं. या पुस्तकाची जर आपण पूर्ण बांधणी बघितली तर खूप छान पद्धतीनं नवीन पद्धतीने हे पुस्तक डिझाईन केले. बघा, पुस्तकाचं जे मुखपृष्ठ दिसतंय हे कोण वर्णन करेल याचं? हे व्हेरी गुड, हे क्षमता आहे, हे याला वाव द्यायचं आपल्याला. हे विद्यार्थ्यामध्ये आहे ते आपल्याला फक्त डेव्हलप करायचं. बघा, प्रत्येक कृती वेगळी आहे. आपण जर निरीक्षण केलं असेल तर प्रत्येक बालक हे वेगळं काहीतरी करतंय आणि ते उपजत गुण आहे त्याच्यामध्ये. आपल्याला फक्त त्याला पुश करायचा आहे, तो गुण आपल्याला त्याचा डेव्हलप करायचा आहे. बघा, आणि सेंटरला कोण आहे? ह्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा पण गुण आपण मुलांमध्ये रुजवू शकतो. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, याच्या माध्यमातून. आणि एवढे उद्दिष्ट हे आपल्याला शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून साध्य करायचे. हे मुखप्रश्न आहे, अतिशय आखीव रेखीव आणि महत्वपूर्ण संदेश देणारे मुखप्रश्न. काय वेगळं सांगा बरं? दॅट इज करेक्ट पॉइंट, बरोबर आहे. क्षमता जुन्या होत्या पण
इथं क्षमता बघा, क्षमतेचा नंबर पण दिलेला आहे. ते क्षमता आपल्याला 5 पण आहेत. 3.4, 4.5 ची कोणती आम्ही कोणी पण सांगू शकतो. इथं आद्य निष्पत्ती पण दिलेली आहे. पण ही आद्य निष्पत्ती या पाठ्यपुस्तकामध्ये कितव्या पेज नंबरवर साध्य करायचे आहे त्याचा पेज नंबर पण दिलेला आहे. हे नाविन्य आहे या पुस्तकाचं आणि आपल्याला विद्यार्थ्यांना लवकर कॅच करण्यासाठी तो पॉइंट हे आपल्यासाठी उपयोगी आहे. हे याच्यानंतर बघा इथं उदाहरणामध्ये बघा आपण हे घेऊया. 9.1.2 मोठी 10 ओळी गाणी कविता गातो मोठ्याने पुन्हा म्हणून दाखवतो. हे जे आद्य निष्पत्ती आहे या पाठामध्ये पान नंबर 31, पान नंबर 42, पान नंबर 71 आणि 75 यावर जो मजकूर आहे यावर जे आपण अध्ययन अनुभव मुलांना देणार आहोत त्याच्यामध्ये साध्य होणार आहे. हे या नवीन पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य आहे की आपण सगळ्यांना ज्ञात व्हावं हा आजच्या शिक्षण परिषदेचा मुख्य हेतू आहे. याच्यानंतर पुढे बघा पालक व शिक्षकांसाठी सूचना दिलेल्या आहेत. हे मला वाटतं मागच्या वेळेस पण होत्या पण ते जरा सविस्तर दिलेले आहेत. पीपीटी मध्ये पण एकदम खूप छान सूचना आहेत ते. ठीक आहे. याच्यानंतर बघा आणखीन बघा प्रत्येक पाठाच्या खाली एक सूचना दिलेली आणि ती सूचना म्हणजे कृती आहे मुलांकडून. की आता बघा इथं लेखन पूर्व तयारीचा रिलेटेड हा पाठ आहे. सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे. इथं बघा सूचना का दिलेली आहे, विद्यार्थ्यांना खालील आकारावरून बोट फिरण्यास सांगावे तसेच आकार गिळण्यास सांगावे यासारख्या विविध कृती करून घेऊन विद्यार्थ्यांची वाचनपूर्व व लेखनपूर्व तयारी करून घ्यावी. आपण जे आपल्याला जे आपल्या आकारी मूल्यमापनामध्ये कृती व उपक्रम याच्यासाठी आपण भरघोस गुण देऊन टाकतो मुलांना. खरं तर हे घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हे प्रत्येक पाठाच्या खाली दिलेलं आहे. छोटे छोटे उपक्रम आहेत हे 5-10 मिनिटाचे आपण हे आपल्या वर्गामध्ये घेऊ शकतो. अशा पद्धतीचं हे रंगीत संगीत आणि एकदम मुलांना काम करण्यासाठी पण जागा दिलेली आहे. मागच्या वेळेस जसं कोरी पानं जोडले त्याच्यावर खूप वादविवाद चर्चा झाली पण हे मुलांसाठी आवश्यक आहे एवढी जागा दिलेली आहे. रंगीत चित्र दिलेले आहेत. त्याच्यानंतर सगळे शेवटी मला प्रश्नावर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेलं हे राज्यगीत यस सर वडजे सर हे गणित विषयाचं घेतील. मला तसं सहकार्य केलं अगदी त्याच पद्धतीचं सहकार्य त्यांना करावं ही माझी अपेक्षा.